नमस्कार, मी आरती चव्हाण। हा छोटासा व्हिडिओ आहे जो आपल्याला आज रात्रीच्या ध्यानासाठी फार उपयुक्त असा ठरणार आहे। सो ध्यान मेडिटेशन म्हटलं की आपण खूप एक्सायटेड असतो, पण जितकं आपण एक्सायटेड असतो तेवढी आपल्याला भीती पण असते की माझ्या ज्याने बसवेल का, माझ्या ज्याने होईल का, मग झोपूनच करू का बसून करू, अनेक प्रश्न असतात आपल्याकडे। तर आपण अगदी साध्या तऱ्हेने हे सुरुवात करणार आहोत। रात्रीच्या ध्यानाचं महत्त्व हे मला माझ्या योग गुरुकडे आणि गुरुमाऊलींमुळे कळलं आहे आणि त्याची स्वतः मी प्रॅक्टिस करत आहे। आणि हे करता करता लक्षात आलं की आपण जर हे समूहामध्ये ग्रुपमध्ये जर केलं तर त्याचं महत्त्व तर अनन्यसाधारण आहे। तर ध्यानासाठी पहिल्या असणाऱ्या मनातल्या सगळ्या शंका आणि सगळे जे प्रश्न आहेत त्याचा थोडा आपण विचार करूया की काय आहे ध्यान आणि कसं असतं। सुरुवातीला आपल्याला खूप काळ बसणं शक्य नाही किंवा माहीत नाही, आपण कधी ट्राय केलं असेल किंवा नसेल। सगळ्यात काय घडतं तर मी ध्यानाला बसले असं म्हटलं की एरवी जेवढे विचार येणार नाहीत तेवढे जास्त विचार मला ध्यानामध्ये येतात आणि मग माझं मन विचलित होतं। मग मी प्रयत्न करते की ओढून ताणून त्या मनाला, नाही आपण ध्यानात आहोत असं कसं मन भरकटतंय, तर रिलॅक्स, टेक अ डीप ब्रेथ। आपलं मन हे विचारांशिवाय राहूच शकत नाही। आपल्याला काय करायचं आहे, त्या धावणाऱ्या मनाला फक्त थोडासा पॉज द्यायचा आहे। म्हणजे कसं, तर बसलोय आपण ध्यानाला पण विचार येत आहेत तर एक साक्षीभाव ठेवायचा आहे। विचार येऊ द्यायचे, जाऊ द्यायचे आहेत आणि रोखून ठेवू नका। पहिली गोष्ट, ब्लेम करू नका आणि डिस्टर्ब होऊ नका। एक फिअर ऑफ म्हणतात ना की भीती आहे मनामध्ये, असं वाटतं की बसले आणि नाहीच झालं तर इट्स ओके। आपण या रात्रीच्या ध्यानातून हे शिकणार आहोत की मला बसता येतंय का। आता काही लोक विचारतील की आम्ही झोपून करू का, तर बेसिकली ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पाठीचा कणा ताठ ठेवून एक बैठक घ्यायची आहे। आपली साधी मांडी घालून सुद्धा आपण खाली बसून हे ध्यान करणार आहोत। आता खूपच काही मेडिकल कंडिशन असेल त्या केसमध्ये नो डाऊट यू कॅन लाय डाऊन अँड डू द मेडिटेशन, जसं डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे। काही लोकांना गुडघ्यांचे जर ऑपरेशन झाले असतील आणि त्यांना नाही बसता येते तर ते चेअरवर बसूनही हे ध्यान करू शकतात। बेसिकली पाठीचा कणा हा ताठ हवा आहे, कारण आपण आत्तासुद्धा हे ऐकताना जर तुम्ही असे बसले असाल तर तुमच्या लक्षात येईल की ताठ बसायचं आहे आणि शांतपणे फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे। हळूहळू या प्रवासात आपण खूप काही जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आज जेव्हा की सुरुवात आहे तर आपल्याला बेसिकली एक मॅट हवंय, एक आसन हवंय बसायला। आपण छान धूप अगरबत्ती लावू शकतो जेणेकरून तो एक माहोल क्रिएट होईल आणि अशी स्वच्छ जागा आणि शांत जागा जिथे टीव्हीचा डिस्टर्बन्स, लोकांचा डिस्टर्बन्स नसेल, अशी एक शांत जागा, डिम लाईट। आणि आपण स्वतः घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, सगळं छान होणार आहे आणि हळूहळू या प्रवासात बरेचसे प्रश्नांचे सोल्युशन मिळणार आहेत। सो आज भेटूया रात्री 10 वाजता।